सखी सावली काव्यांजली। राजू आणि निमिष तर कोणासोबत राहतील हा एक मोठा प्रश्नच होऊन बसेल। भाऊजींचा खूप जीव आहे दोघांवर, राजूवर तर खूपच। हा डिवोर्स एवढ्या सहज पार पडेल असं वाटतच नाही। पण असं का घडलं असेल अक्काई? लग्नाच्या वेळी तू किती स्वप्न बघितली असशील, किती आनंदी असशील, मग अशी वेळ का आली आहे तुझ्यावर? आयुष्यात अशी वेळ का आली, कशी आली यापेक्षाही मला आता ती निभावून घेऊन जावी लागणार आहे हे महत्वाचं। आणि काहीही झालं तरी माझा निर्णय ठाम आहे, मी तो बदलणार नाही। काय मला अजूनही असं वाटतंय तू असा तडकाफडकीने निर्णय नको घेऊस। एकदा का जखम झाली ना की ती लवकर भरून निघणार नाही। मी विश्वजितना डिवोर्स द्यायचा विचार करते। काय झालं? कापलं? बघू इकडे काय करते बघू। काय करतो अंजली? कामात लक्ष नसतं का तुझं? काम करतो? एक मिनिट आता बोल। सॉरी, काय करतेस तू? काम करताना कामाकडे व्यवस्थित लक्ष दे ना, तुझं लक्ष कुठे असतं? तू कापला ना बोट, आता एवढं रक्त वाहत आहे। सॉरी। आता सॉरी? काय केलंस? एक मिनिट बघू, कानाला रक्त लागलं ना अंजली? तुला कळतं का तू खूप प्रेशस आहेस माझ्यासाठी? नको ना असं करत जाऊस अंजली, टेन्शन येत असं मला। स्वतःसाठी नाही तर किमान माझ्यासाठी तरी लक्ष दे, जरा काळजी घेत जा ना स्वतःची। तुला काही झालं ना अंजली तर मी सहन नाही करू शकणार। काय झालं? तुझ्याशी बोलतोय मी, तू रिॲक्ट पण नाही करतेस, काय झालंय? तू परत विचारात हरवलीस अंजली? प्रीतम अरे पुढचा प्रवास सोपा नाहीये, खूप खडतर प्रवास करायचा आहे, माहितीये मला। तेही एकटीने जगावं लागणार। अंजली काय झालंय? सांगणार आहेस का मला आता? मला अक्काईची काळजी वाटते। भाऊजींनी अक्काईकडून डिवोर्स मागितला। काय? हो, आणि अक्काई सुद्धा तो द्यायला तयार झाली। हे काय घडतंय दादा आणि वहिनीच्या आयुष्यात? असं नको व्हायला, काहीतरी करायला हवं।